कुठल्या टाईपचं ते सिस्ट आहे त्याच्यावरती त्याचे सिम्पटम्स ठरतात. फॉलिक्युलर सिस्ट जी पिरियड्सच्या मध्ये तयार होतात. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर एंडोमेट्रियोटिक सिस्ट किंवा अशी जी सिस्ट असतात त्यामध्ये काय होतं, पिरियड्सच्या वेळेला पोटात दुखणं किंवा पिरियड्स झाल्यानंतरही बराच काळ दुखत राहणं पोटामध्ये असे सिम्पटम्स येऊ शकतात. खूप मोठं जर ते सिस्ट झालं, खूप मोठ्या प्रमाणात ते वाढलं, तर कधी कधी कुठल्या तरी एका साईडला ओटीपोटामध्ये दुखणं असं होऊ शकतं. त्याच्यामुळे जर काही हार्मोनल इम्बॅलन्स झाला, हार्मोनल असंतुलन तयार झालं, तर त्याच्यामुळे पिरियड्स पुढे मागे होणं किंवा पिरियड्सच्या आधीमध्ये सुद्धा ब्लिडिंगचा त्रास होणं असे सिम्पटम्स आपल्याला कॉमनली ओव्हेरियन सिस्टमुळे होऊ शकतात. पॉलिसिस्टिक ओव्हरीज जी एंटिटी मी मगाशी बोलले, तर त्याच्यामध्ये इरेग्युलर पिरियड्स होणं किंवा फेशियल हेअर ग्रोथ, पिंपल्स यायला सुरुवात होते, डोक्यावरचे केस गळायला सुरुवात होते, वेट गेन व्हायला सुरुवात होते, वजन वाढायला सुरुवात होते, असेही सिम्पटम्स त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतात.